साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी प्रशांत बनकरला अटक. निलंबित पीएसआय गोपाल बदने मात्र अजूनही फरार. प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी. फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण. मृत महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला लग्नाची मागणी घातली होती, पण त्याने लग्नाला नकार दिला. आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीचा दावा. निलंबित पीएसआय गोपाल बदनेचा पंढरपुरात शोध सुरू. बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमधलं असल्याची माहिती. पंढरपुरातल्या प्रमुख मार्गावरच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा दबाव. अंबादास दानवेंचा आरोप. एसआयटी चौकशीची मागणी तर राजकीय सुडापोटी आरोप. निंबाळकरांचा पुढारी न्यूजशी बोलताना दावा. हिवरे नावाची कोणतीही व्यक्ती पीए म्हणून नव्हती. खासदार महोदयांना खुलासा केलाय असं त्या महिलेनं म्हटलं आणि तेवढ्या एका वाक्यावरनं खासदारांनी दबाव आणला असे आरोप केले जात आहेत. रणजित सिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण. पुण्यात जैन समुदायाचा मुरलीधर मोहोळ यांना घेराव. जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार रद्द करण्यासाठी घोषणाबाजी. व्यवहार रद्द करण्याची जैन मुनींचीही मोहोळांना सूचना. पुण्यातल्या जैन बोर्डिंगमध्ये जाऊन मुरलीधर मोहोळांनी घेतली जैन मुनींची भेट. जागा व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही, मोहोळांनी फेटाळले आरोप. चुका केल्या असत्या तर मी इथे आलोच नसतो, मोहोळ यांचं स्पष्टीकरण. महायुतीत मिठाचा खडा पडू नये, महायुती जपली पाहिजे. मोहोळ यांच्यावरील आरोप प्रकरणानंतर एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना निरोप. मुरलीधर मोहोळांवर धंगेकरांनी केलेले आरोप चुकीचे. केवळ चमकोगिरीसाठी, प्रसिद्धी झोतात येण्यासाठी धंगेकर खोटे आरोप करतायत. पुणे भाजपचा हल्लापूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा तिढा सुरू असताना भेटीला महत्त्व. मात्र दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची शिंदेंची माहिती. मुंबई महापालिकेत 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा असा शिवसेनेचा आग्रह. मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यामध्ये महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. मुंबई महापालिकेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडनं आखणी. शिंदे सेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती, तर शिंदे सेनेला 100 जागांची अपेक्षा. एक नोव्हेंबरच्या विराट मोर्चाचं नाव ठरलं. मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात निघणार सत्याचा मोर्चा. एक नोव्हेंबरचा मोर्चा खोट्या मतदारांचा नाही तर खऱ्या मतदारांसाठी. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा, राज ठाकरेंच्या सूचना. जुना कार्यकर्ता घर की मुर्गी दाल बराबर तर बाहेरून आलेले सावजी चिकन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुन्हा टोचले भाजप नेत्यांचे कान. जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा पुन्हा खाली येऊ, गडकरींचा इशारा. पुणे पोलिसांकडून निलेश घायवळची बॉस नावाची नंबर प्लेट असलेली स्कॉर्पिओ जप्त. अहिल्यानगरमध्ये जप्त केलेली गाडी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आणली. 2 स्कॉर्पिओ, 2 बाईकसह घायवळची एकूण 4 वाहनं जप्त. नांदेडच्या उमरी इथल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात शेतकरी आक्रमक. अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी. कर्जमाफी कधी करणार, शेतकऱ्यांच्या अजितदादांना सवाल. पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी. डहाणू, तलासरी, कासा आणि उधवा परिसरात दमदार पाऊस. भात उत्पादक शेतकरी संकटात.
कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं नाशिकमधला कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. 60 ते 70% कांदा खराब झाल्यानं शेतकऱ्यांपुढे नवं संकट. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे माथेरान पर्यटकांच्या गर्दीनं फुललं. दुरुस्तीची कामं पूर्ण होत असल्यानं माथेरानची मिनी ट्रेन याच पर्यटन हंगामात सुरू होण्याची शक्यता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 9 गडी राखून दणदणीत विजय. रोहित शर्मानं ठोकलं शतक. विराट कोहलीची ही दमदार अर्धशतकी खेळी. प्रसिद्ध अभिनेते सतीश शहा यांचं किडनीच्या आजारामुळे निधन. वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, साराभाई वर्सेस साराभाई सारख्या हिट मालिका आणि सिनेमांमधील भूमिका गाजल्या.